हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत टाइप ऑफ ट्रेडिंग. ठीक आहे. तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल ट्रेडिंग ट्रेडिंग ट्रेडिंग. पण ट्रेडिंग एकदा चालतं कसं, पण चालण्याआधी ट्रेडिंगचे प्रकार किती आहेत हेही माहित असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्यातून लक्षात येईल की आपल्यासाठी कोणता ट्रेडिंगचा प्रकार आपल्यासाठी बनलेला आहे, किंवा आपण कोणत्या ट्रेडिंग सेटअपसाठी बनलेला आहे हे तुम्हाला कळेल. पण ते कधी कळेल, ज्यावेळेस तुम्ही आपला हा व्हिडिओ पूर्ण बघचाल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशा प्रकारे ट्रेडिंग मधून पण अर्निंग करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर ट्रेडिंगचे प्रकार किती आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. पहिला आहे स्कॅल्पिंग आहे, दुसरा आहे इंट्राडे आहे, तिसरा बीटीएसटी आहे, चौथा आहे एसटीपीटी आहे, पाचवा आहे स्विंग ट्रेडिंग, सहावा आहे पोझिशन ट्रेडिंग, सातवा आहे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग आणि आठवा आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. हे एक प्रकार आहेत ट्रेडिंगचे. तर आता आपण बघणार आहे मोठ्या टाइम फ्रेम पासून, म्हणजे की लॉंग टर्म पासून. ठीक आहे. आता लॉंग टर्म मध्ये काय आहे ना, की तुम्हाला कंपनीचं फंडामेंटल रिसर्च करणं आले पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला माहित असणं काय गरजेचं की कंपनी काय करते, त्याची बॅलन्स शीट वाचता आली पाहिजे, किती त्याने प्रॉफिट बनवलेला आहे, ठीक आहे, त्याची बुक व्हॅल्यू किती आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये फंडामेंटल आणि टेक्निकल हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे. आणि ही जी तुमची इन्व्हेस्टमेंट राहते ती 10 ते 15 वर्षापर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट राहते, म्हणजे तुम्ही लॉंग टर्मचा विचार करता त्यामध्ये. त्यानंतरचा आहे आपला की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. यामध्ये आपण काय करतो की मार्केटचा ट्रेंड कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. जसं की मार्केट बुलिश असेल किंवा एखादा स्टॉक किंवा बरेच स्टॉक असते त्याची मार्केटमध्ये खूप चर्चा असते, तो खूप साऱ्या ट्रेंडिंग असते, न्यूज मध्ये असतो. तर त्यावेळेस आपण काय करतो की तशा स्टॉक मध्ये आपण जो ब्रेकआउट लेवल असेल त्या ठिकाणी आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करतो, की तिथं बाईंग करतो आणि 5 ते 6 महिने जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून होल्ड करत असतो. त्यानंतर आहे पोझिशनल ट्रेड. यामध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आलंच पाहिजे, यामध्ये फंडामेंटलचा काहीही रोल नाहीये. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला 6 ते 5 महिने तुम्हाला ट्रेड होल्ड करायचा आहे आणि जो तुमचा एसएल असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक्झिट प्रॉपर करायचं आहे. पोझिशनल मध्ये जास्त तुम्ही होल्ड नाही करू शकत, तुमचा एसएल हा प्लॅन असलाच पाहिजे. त्यानंतर आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये फुल्ली जे टेक्निकल अनालिसिस काम केलं जातं, यामध्ये सगळ्यात जास्त स्टॉक मध्ये जसं की डिमांड आणि सप्लाय झोनवरती काम केलं जातं. हा ट्रेड होल्ड करण्याचा जो कालावधी आहे तो 1 वीक ते 2 वीक, जास्तीत जास्त 1 मंथ पर्यंत आपण होल्ड करू शकतो. याच्यामध्ये प्रॉपर एसएल पण घ्यावं लागतं, पण एसएल थोडे कमी हिट होतात. जर झाले असेल तर एक्झिट करावंच लागतं, पण जे विनिंग रेट आहे, प्रॉफिट होण्याचे चान्स आहेत ते स्विंग ट्रेडिंग मध्ये जास्त आहे. त्यानंतर आहे बीटीएसटी. बीटीएसटी म्हणजे काय की बाय टुडे सेल टुमॉरो. यामध्ये आपण अशी पोझिशन क्रिएट करतो की आज आपण बाय करतो आणि दुसऱ्या दिवशी एक्झिट करतो. म्हणजे याच्यामध्ये गॅप अप जर ओपन झालं तर मग तुमचं प्लॅन आहे की उद्या मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतं किंवा स्टॉक एखादा गॅप अप ओपन होऊ शकतो, त्यावेळेस ही स्ट्रॅटेजी यूज करतात. किंवा ह्याला स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा एक ट्रेडिंगचा एक प्रकार आहे बीटीएसटी. नावातच सगळं आहे त्याच्यामध्ये की बीटीएसटी म्हणजे बाय टुडे सेल टुमॉरो. नंतर आहे एसटीबीटी. एसटीबीटी म्हणजे काय की सेल टुडे बाय टुमॉरो. हा एक प्रकार जो आहे तो ऑप्शनचा प्रकार आहे, म्हणजे स्टॉक ऑप्शन झालं, बँक निफ्टी ह्याचे जे प्रीमियम असतात, जे ऑप्शन असतात त्यासाठी बऱ्यापैकी लोक हा यूज करतात. म्हणजे आज सेल, हा एक सेलिंगचा प्रकार आहे, ऑप्शन रायटिंगचा प्रकार आहे. पण स्टॉकमध्ये तुम्ही एखादा जर स्टॉक आज सेल केला तर तुम्हाला आजच्या त्याला एक्झिट करावं लागतं. तुम्ही सेल स्टॉक कोणता जास्त दिवस होल्ड नाही करू शकत, एक दुसऱ्यावर पण नाही करू शकत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे करावं लागतं. बऱ्यापैकी जो विनिंग रेट आहे ऑप्शनमध्ये, ती जी विनिंग रेट आहे सेलिंगची सगळ्यात जास्त आहे, कारण की डीके जो आहे तो त्याचा फ्रेंड असतो, त्याच्यामुळे डीके हा त्याच्या साईड नसतो, त्याच्यामध्ये विनिंग रेट सगळ्यात जास्त असतो. त्यानंतर आहे इंट्राडे. आता इंट्राडे खूप सारे लोक करतात, पण त्याच्यामध्ये खूप सारे लोक फेल पण होतात. त्याचं रिझन काय की हे जे आहे ना एकदम सायकोलॉजी डिसिप्लिनचं काम आहे. ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे तोच हा इंट्राडे चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि इंट्राडे जे आहे ना ते टेक्निकल अनालिसिसवरती डिपेंड आहे. टेक्निकल अनालिसिस तुमचं चांगलं असेल तर इंट्राडे तुमच्यासाठी आहे. आणि त्यानंतर तुमचं रिस्क मॅनेजमेंट आलं, डिसिप्लिन, सायकोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड आहे तुमचं इंट्राडे. आणि बीटीएसटी जो आहे, ठीक आहे ना, तो सेलिंगचा जो पार्ट मी तुम्हाला आत्ता मग अशी बोललो, तो पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता ऑप्शन रायटरसाठी. हा खूप चांगला प्लॅन असतो ऑप्शन रायटिंगसाठी. टाइप ऑफ ट्रेडिंग मधला जर सांगायचं झालं सगळ्यात डेंजर प्रकार तर तो आहे स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग हा खूप डेंजर आहे. याच्यातून तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे पण मिळतात आणि कमी वेळेमध्ये तुमचे पैसे पण जातात. म्हणजे चांगला पण पॉईंट आहे आणि वीक पॉईंट पण त्याचे भरपूर आहेत. ह्याच्यामध्ये तुमची राईट एंट्री असली पाहिजे, क्विक एंट्री असली पाहिजे. तुमच्या स्ट्रॅटेजी तुमची जे काही त्याच्यावरती तुम्ही एकदम कॉन्फिडन्स असलंच पाहिजे की 100% हा विन रेट आपल्याला देणार आहे. यासाठी तुमचं माइंडसेट ही चांगलं असणं गरजेचं आहे. जर तुमचं माइंडसेट चांगलं नसेल, सायकोलॉजी नसेल, तुम्हाला जर लॉस झाल्यानंतर जर तुम्ही डिस्टर्ब होत असाल तर इंट्राडेसाठी स्कॅल्पिंग जो आहे तो तुमच्यासाठी बनलेला नाहीये. त्यासाठी खूप स्ट्रॉंग आणि खूप माइंडसेट त्यात पॉझिटिव्ह ठेवावं लागतं आणि खूप चांगल्या वेळेनं त्या ठिकाणी काम करावं लागतं. जर नाही केलं तर लॉसेस फेस करावे लागतात 100%. फायनल तुम्ही या व्हिडिओमधून पाहिलं असेल की ट्रेडिंगचे किती प्रकार आहेत.
ठीक आहे. आणि याच्यावर तुमच्या लक्षात पण येईल की आपल्यासाठी कोणता बनेल आहे. आता ह्याच्यातून लगेच नाही लक्षात येणार, पण तुम्हाला एक मार्केटची रियालिटी सांगतो. जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये 2-3 वर्ष टाइम स्पेंड नाही करत, तोपर्यंत प्रॉफिटेबल सोडा, तुम्हाला मार्केट एक्झॅक्ट वर्क कसं करतं हे पण नाही कळणार. त्याच्यामुळं टाइम तुम्ही द्या, नॉलेज घ्या, एक्सपिरियन्स घ्या. 1-2 वर्षामध्ये कळून जाईल तुम्हाला. 6 महिन्यामध्ये पण कुणाला असे लोक असतात त्यांना कळून जातं की आपल्यासाठी कोणता टाईप बनलेला आहे ट्रेडिंगसाठी. स्विंग ट्रेडिंग असे ह्या गोष्टी असतील. पण सगळ्यात जर बेनिफिट सांगायचं झालं तर स्विंग ट्रेडिंग करा, लॉंग टर्म करा, शॉर्ट टर्मही चांगलं चालेल. इंट्राडे थोडंसं अवॉइड करा. जस्ट तुम्हाला एक्सपिरियन्स त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेअरही करा. अजून मी चांगले तुमच्यासाठी टॉपिक घेऊन येणार आहेत. आता आपण थांबूया. थँक्यू.